वेलकम बैक ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है. शो श्री आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्यासोबत. आणि आपल्या इथे दर बुधवारी आणि शनिवारी ओळख संविधानाची ही एक खास सेगमेंट असते. आणि आजच्या सेगमेंटमध्ये आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोनकांबळे सर काय सांगतायत चला ऐकूयात. नमस्कार, मी डॉक्टर हनी सोनकांबळे, राज्यशास्त्र विभाग, MGM विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. ओळख संविधानाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपण संविधानाच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. मागच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या आयडियोलॉजीवरती चर्चा केलेली होती, ज्या विचारधारांनी स्वातंत्र्याच्या पूर्वीच काही संविधानाचे मसुदे तयार केलेले होते. या संविधानाच्या मसुद्या तयार करण्याच्या पाठीमागे या आयडियोलॉजींची जी काही विविधता होती ही कशा प्रकारची होती याची चर्चा आपण मागच्या भागामध्ये केलेली होती. याच अनुषंगाने पुढे जात असताना आपण या आयडियोलॉजीमध्ये जो सामाजिक विरुद्ध राजकीय स्वातंत्र्याचा संघर्ष निर्माण झालेला होता त्याच्यावरती आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये महात्मा गांधीजी 1920ला काँग्रेसची चळवळ हातामध्ये घेतात आणि याच 1920मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढण्याचा प्रयत्न करतात आणि तशा प्रकारचं ऑर्गनायझेशन देखील ते उभं करण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक विरुद्ध राजकीय स्वातंत्र्याची जी चळवळ आहे ही 1920 पूर्वी देखील होती, परंतु ही चळवळ जी आहे ही चळवळ थंड झालेली होती, कारण सामाजिक स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्याच्या लढाई लढणाऱ्या लोकांना महत्त्वाचं वाटत नव्हतं. आणि म्हणूनच WC बॅनर्जी यांनी असं म्हटलेलं होतं की आपल्यामध्ये सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्याला पात्र नाहीत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता. आपल्यामध्ये सामाजिक भेदभाव आहेत म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्याला पात्र नाहीत का, आपल्यामध्ये सामाजिक विषमता आहे म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्याला पात्र नाहीत का, किंवा आपल्यामध्ये ज्या काही प्रथा आणि परंपरा या वाईट आहेत त्याच्यामुळे आपण राजकीय स्वातंत्र्याला पात्र नाहीत का, असे अनेक प्रश्न WC बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले होते. आणि त्यांनी अशा प्रकारचं एक भाषण देखील केलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस सामाजिक स्वातंत्र्याची आंदोलन या देशामध्ये छेडत होते त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा WC बॅनर्जी यांना कोट केलं आणि त्यांनी विचारलं की WC बॅनर्जी यांनी जे काही भाषण केलेलं होतं हे सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या अंत्यविधीचं भाषण होतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. आणि या अंत्यविधीच्या भाषणानंतर सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ ही संपुष्टात आली, सामाजिक स्वातंत्र्यावरती काँग्रेसनं बोलणं बंद केलं, अशा प्रकारची चर्चा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. खरं तर काँग्रेसमध्येच एक गट असा होता जो सामाजिक स्वातंत्र्याला देखील महत्त्व देत होता, परंतु सामाजिक स्वातंत्र्याच्या या गटाला कुठे ना कुठे राजकीय स्वातंत्र्याची मागणी करणारे लोक विरोध करत होते. आणि जेव्हा पुण्यामध्ये सामाजिक स्वातंत्र्याची मागणी करणारी सभा भरवली गेली, खरं तर सुरुवातीला असं ठरलेलं होतं की जिथे काँग्रेसचं आंदोलन होईल तिथेच सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाला देखील सुरुवात केली जाईल किंवा तशा प्रकारची मागणी देखील किंवा तशा प्रकारची चर्चा देखील काँग्रेसच्या अधिवेशनानंतर त्याच पेंडॉलमध्ये केली जाईल. परंतु पुण्यामध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर सामाजिक स्वातंत्र्याच्या अधिवेशनाला सुरुवात झाली, त्यावेळेस मात्र तिथे पेंडॉल जाळण्याच्या धमक्या देखील दिल्या गेल्या. म्हणजे सामाजिक स्वातंत्र्याची जी चळवळ आहे ही चळवळ पुढे जाऊच नये अशा प्रकारची डिमांड तत्कालीन परिस्थितीमध्ये काँग्रेसमधलेच काही लोक करत होते. आणि म्हणूनच WC बॅनर्जी यांनी सामाजिक स्वातंत्र्याचं आंदोलन थांबवलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं एक भाषण केलं. आणि हेच भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्याप्रमाणे WC बॅनर्जी यांचं हे भाषण सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या अंत्यविधीचं भाषण होतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाला कोणीच वाली उरलेला नाही, कोणीच नेता उरलेला नाही, असं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये सामाजिक स्वातंत्र्याचं आंदोलन आपल्या हातामध्ये घेतलं. गांधीजींना राजकीय स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटत होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटत होतं. याच्या पाठीमागची 2 उदाहरणं आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत की नेमकं काय घडत होतं. गांधीजी ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते त्यावेळेस ते एका रेल्वेच्या डब्यामध्ये बसलेले होते आणि रेल्वेच्या डब्यामध्ये बसल्यानंतर त्यांना एका गोऱ्या इंग्रज अधिकाऱ्याने त्या डब्यामधून खाली उतरवलं, कारण तो डबा गोऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांसाठी राखीव होता. गांधीजींना त्या डब्यामधून खाली उतरवलं गेलं. गांधीजी त्या स्टेशनवरती रात्रभर झोपले, परंतु गांधीजींना कोणीही गोऱ्या इंग्रजांच्या डब्यामधून प्रवास करू दिला नाही. गांधीजींना अतिशय वाईट वाटलं. गांधीजी विचार करत होते की इंग्रजांची गुलामी ही किती वाईट आहे, कारण ते मला साध्या एका डब्यामध्ये देखील बसू देत नाहीत. आणि म्हणून गांधीजींना इंग्रजांची गुलामी वाईट वाटू लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत देखील असाच एक प्रसंग लहानपणी घडलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कराडला जात होते आणि त्यांना एका बैलगाडीमधून प्रवास करायचा होता, परंतु त्यांना बैलगाडी कोणीही देत नव्हतं, कारण ते अस्पृश्य समाजाचे होते.
तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका बैलगाडीमध्ये प्रवास करायला सुरुवात केली आणि त्यांना ज्यावेळेस जात समजली त्यावेळेस त्यांना बैलगाडीमधून खाली उतरवलं गेलं. दुसऱ्या एका बैलगाडीवाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या अटीवरती गाडी दिली की मी बैलगाडी चालवणार नाही, तुम्हालाच गाडी चालवावी लागेल, मी फक्त गाडीच्या बाजूने चालेन. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य आहे म्हणून बैलगाडीच्या खाली उतरवलं गेलं. तशाच पद्धतीनं गांधीजींना ब्लॅक आहेस म्हणून त्यांना रेल्वेच्या डब्यामधून खाली उतरवलं गेलं. या दोन्ही प्रकारच्या गुलामींचा विचार आपण केला तर आपल्याला असं दिसेल की गांधीजींसोबत राजकीय गुलामीचा व्यवहार झालेला होता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत सामाजिक गुलामीचा व्यवहार झालेला होता. आणि म्हणून गांधीजींना ज्या पद्धतीनं राजकीय गुलामी वाईट वाटत होती त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक गुलामी वाईट वाटत होती. आणि म्हणूनच गांधीजींनी राजकीय गुलामीच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलेलं होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक गुलामीच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलेलं होतं. याच सामाजिक आणि राजकीय गुलामीचा हा संघर्षच 1920 पासून खऱ्या अर्थाने पुढे चाललेला होता आणि तो जवळपास 26 जानेवारी 1950 पर्यंत सुरू होता. गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्याची मागणी केलेली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्याचा हट्ट धरलेला होता. याच अनुषंगाने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये देखील राजकीय स्वातंत्र्य अगोदर की सामाजिक स्वातंत्र्य अगोदर या अनुषंगाने चर्चा झालेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी अशी होती की येणाऱ्या राजकीय स्वातंत्र्याच्या या पर्वामध्ये सामाजिक स्वातंत्र्याच्या मागणीला काय स्थान असेल हे अगोदर ब्रिटिशांनी सांगितलं पाहिजे. अर्थातच जी राजकीय सत्ता भारतामध्ये स्थापन होणार आहे त्या राजकीय सत्तेमध्ये इथल्या सामाजिक गुलामीमध्ये असलेल्या लोकांचं काय स्थान असणार आहे याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने करत होते. आणि याच अनुषंगाने त्यांनी ब्रिटिशांना काही प्रश्न देखील विचारलेले होते की भविष्यामध्ये जी भारतीय राज्यघटना तयार होणार आहे त्या राज्यघटनेमध्येच या सामाजिक गुलाम असलेल्या लोकांसाठी काहीतरी तरतुदी तुम्हाला करून ठेवाव्या लागणार आहेत. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राजकीय स्वातंत्र्याला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला काहीही अर्थ असणार नाही. आणि म्हणूनच राजकीय स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांनी पहिल्यांदा सामाजिक स्वातंत्र्याचं काय हा प्रश्न पुढे घ्यावा आणि सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवावा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राजकीय स्वातंत्र्याला विरोध करत असताना त्यांनी स्पष्टपणाने हे सांगितलं की राजकीय स्वातंत्र्याची घाई करू नये, कारण इथला सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न हा राजकीय स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाचा आहे. कारण राजकीय गुलामी ही 150 वर्षाची आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामाजिक गुलामी ही जवळपास 2500 वर्षांची आहे. आणि म्हणून 2500 वर्षापासून सुरू असलेली ही गुलामी अगोदर आपल्याला संपुष्टात आणली पाहिजे आणि त्यानंतरच आपण राजकीय स्वातंत्र्याचा विचार केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हीच भूमिका अनेकांना कटू वाटू लागली, वाईट वाटू लागली आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड मोठा राजकीय विरोध देखील झाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती निवडूनच येऊ नयेत अशा प्रकारची तयारी देखील सुरू झालेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड मोठ्या राजकीय स्वातंत्र्याचा विरोधक असं देखील मानलं जाऊ लागलं. आणि त्याच भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा 1946 साली संविधान सभेच्या निवडणुका झाल्या त्या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतामधून निवडून येऊ दिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंगाल प्रांतामधून निवडून यावं लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेमधल्या प्रवेशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक स्वातंत्र्याची जी काही मागणी होती किंवा सामाजिक स्वातंत्र्याचा जो काही विरोध राजकीय स्वातंत्र्याला होता हीच भूमिका अवघड गेली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येऊ दिलं गेलं नाही किंवा ते येणार नाहीत याची काळजी घेतली गेली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतामधून निवडून न येता ते बंगाल प्रांतामधून निवडून आले, परंतु त्यांच्यासोबत पुन्हा एकदा वेगळ्या प्रकाराला किंवा वेगळ्या संघर्षाला त्यांना सामोरे जावं लागलं. आत्ताच आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोन कांबळे यांनी ओळख संविधानाची या स्पेशल सेगमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू सो मच सर. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, इथेच थांबाने ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.